मी AC ट्रेनचं तिकीट आधीच बुक केलतो, पण शेवटी परत मी गावातच बसलो. कारण एक गोष्ट मला पुन्हा आठवण करून देऊन गेली की गव्हर्नमेंट काम कधीच स्पीडने होत नाही. अचानक मला गावाकडे जावं लागलं कारण शेताच्या डॉक्युमेंटसाठी सिग्नेचर करायचे होते. आणि काम सरकारी. आणि सरकारी काम म्हणजे टाइम, पेशन्स, प्लॅनिंग आणि सगळ्यांची परीक्षा. कारण तिथे झिरो मॅनेजमेंट असते. दुपारी ऑफिसमधलं थोडं काम आवरून मी गावाकडे निघालो. बस स्वारगेट वरून होती म्हणून मेट्रो पकडायचं ठरवलं. मेट्रोमध्ये इतकी गर्दी होती ना की बसायला जागा ते तर विचारूच नका. 40 मिनिट उभं राहून लॅपटॉप बॅग खांद्यावर ठेवून माझा खांदा एकदम सुन्न पडलेला. तसंच त्या गर्दीतून स्वारगेटला पोहोचलो. अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन मधून बाहेर आलो आणि फायनली बस पकडलो. मिरजला पोहोचायला रात्री 12 वाजले. भाऊ आणि मित्र आले होते. मग गाडी चालवत घरी आलो. गावाकडची सकाळ. आणि सकाळी घराबाहेर पाय ठेवलो आणि समोर बघा कोण आलंय. त्या एका मोमेंटला सगळं ट्रॅव्हलचा थकवा एकदम गायब होऊन जातो. ती गाड्या झाल्यात घरासमोर. वॅगनर, फॉर्च्युनर, स्विफ्ट, एस-क्रॉस, XL6. आणि ह्यो कोण आहे? तुझं नाव काय? कियान. थोड्या वेळाने रेडी झालो आणि कुपवाडच्या गव्हर्नमेंट ऑफिसकडे निघालो घरच्यांच्या सोबत. सगळ्यांनी सिग्नेचर केले, मीही केलो. आणि मला वाटलं आता काय काम झालंय, आता लगेच तिथूनच निघतो आणि ट्रेन पकडतो. पण सरकारी काम एवढं लवकर होतंय काय? नुसत्या एक साहेबाच्या अप्रुव्हलसाठी 2 ते 3 तास थांबायला लागले. आणि काय झालं, 3:50ची ट्रेन होती मिरजपासून. आता सांगलीतनं 4 वाजता होती. ती पण सुटली. यायला कामच लवकर होत नाही गव्हर्नमेंटचं. आता काय करणार? परत सगळ्यांसोबत आलो गावाकडे. केवढी केवढी पण आपल्याला पुण्याला लवकरात लवकर पोहोचायचं होतं. 11चं बस बुक केलं, त्यातनं आलो. आता सकाळचे 5 वाजले. आता पोचलोय. गव्हर्नमेंट कामासोबत टाइम मॅनेज करणं हे आजपर्यंत कोणालाच जमलं नाहीये.